मी आहे नवी दिल्लीतून शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात। नवी दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। विविध मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीत आलेत, तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन बघायला मिळालेलं आहे। विविध मागण्यांसह हे शेतकरी नवी दिल्लीत आलेले आहेत आणि आता नवी दिल्लीमध्ये या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी हे दिल्लीमध्ये प्रवेश करतायत। यावेळेस ते घोषणाबाजी करत दिल्लीमध्ये प्रवेश करतायत। त्यांच्या अनेक मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडलेले आहे। याआधी सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर आता हे दुसरं आंदोलन आपण बघतोय। नवी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आता सरकारकडून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। नवी दिल्लीमधल्या आंदोलनाची ही दृश्य आहेत। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे। या आंदोलनामध्ये स्त्रियांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं आपण बघू शकतो। मागे सुद्धा पंजाबमधील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करत आंदोलन छेडलं होतं आणि आताही तेच होते। आता सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग आहे या आंदोलनामध्ये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सांगाल? नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर नवी दिल्लीमध्ये शेतकरी जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। विविध मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। हमी भाव मिळण्यासाठी हे आंदोलन त्यांच्याकडनं करण्यात येत आहे आणि दिल्ली पोलिसांनी कलम 144 सुद्धा लागू केलेला आहे। त्या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती कुठेतरी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडनं आणि सोबतच केंद्रीय पथकाकडनं सुरू आहे। पुढे काय होणार हे पाहावं लागेल, पण सध्या तरी शेतकऱ्यांनी जी आहे दिल्लीमध्ये धडक दिलेली पाहायला दिसून येत आहे। जी, यावेळेस शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या आपण सांगू शकता का? बघायला गेलं तर ज्यानुसार महागाई सुरू आहे आणि कुठेतरी वातावरण सुद्धा या देशाचं ठीक नव्हतं, हवामान खात्याकडनं सुद्धा तसं दर्शवण्यात आलं होतं। त्या कारणाने कुठेतरी पीकसाठी आणि पीक कर्ज जे घेतलं होतं शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी, त्याच्यासाठी सुद्धा हे करण्यात येत आहे, आंदोलन करण्यात येत आहे आणि त्यासाठी शेतकरी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। जी शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।